मुंबई पुलिस ने एमआरए मार्ग पुलिस स्टेशन की सीमा के अंतर्गत अंगड़िया व्यापारी पर फायरिंग करने के आरोप में 2 लोगों को गिरफ्तार किया है। पुलिस मामले में 3 और संदिग्धों की तलाश कर रही है। मुंबई पुलिस के अनुसार आरोपियों ने अंगड़िया व्यापारी पर फायरिंग कर सोने के गहने लूट लिए थे। एक अधिकारी ने बताया कि इस मामले में एमआरए मार्ग पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है और क्राइम ब्रांच ने दूसरे आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने इन गिरफ्तार आरोपियों से चोरी का 90% माल भी बरामद कर लिया है। प्रारंभिक जांच में पता चला है कि पीड़ित के परिचितों ने फायरिंग कर चोरी की साजिश रची थी। जैसे ही पता चला कि इस साजिश में 5 आरोपी थे, उनमें से 2 को गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी 50 लाख रुपए के कीमती सामान से भरा बैग लेकर फरार हो गया। आगे की जांच जारी है। एमआरए पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 311 BNS आणि 325 आर्म्स ऍक्ट अशा कलमान्वये गुन्हा जो आहे तो आज दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादीमध्ये साधारण 3 ते 4 आरोपींनी जे विक्टिम आहेत त्यांचं जवळजवळ 47 लाखाचा मुद्देमाल हा चोरून रॉबरी करून नेल्याची घटना घडलेली आहे। तसेच या घटनेच्या वेळी फायरिंग करत एका इसमाला एक इसम यामध्ये जखमी सुद्धा विक्टिम झाला होता। या घटनेच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपी अटक करण्यात आलेले असून यामधील जवळजवळ 16.5 लाखाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एमआरए पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 311 BNS आणि 325 आर्म्स ऍक्ट अशा कलमान्वये गुन्हा जो आहे तो आज दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादीमध्ये साधारण 3 ते 4 आरोपींनी जे विक्टिम आहेत त्यांचं जवळजवळ 47 लाखाचा मुद्देमाल हा चोरून रॉबरी करून नेल्याची घटना घडलेली आहे। तसेच या घटनेच्या वेळी फायरिंग करत एका इसमाला एक इसम यामध्ये जखमी सुद्धा विक्टिम झाला होता। या घटनेच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपी अटक करण्यात आलेले असून यामधील जवळजवळ 16.5 लाखाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एमआरए मार्ग पुलिस स्टेशन इन मुंबई हैज registered an FIR under section 311 BNS and 325 of Arms Act. In an incident, 47 lakh worth jewelry was stolen or in fact robbed by 3 to 4 accused as per our FIR. In this incident also the accused has fired few rounds. In the investigation we have arrested 2 accused and property worth almost 6.5 crores has been seized by MRA Marg police station and further investigation to find out the accused is going on. 16 lakh? 16.5 lakh. 16.5 lakh? Yeah. Okay.